हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा. तर हे बघा, आज आपण बघणार आहे कटोरी ब्लाऊजमध्ये आपल्याला आर्मोलच्या साईडला रिंकल्सचे खूप प्रॉब्लेम येते. तर आर्मोलच्या साईडला आणि कटोरीच्या साईडला जो आपला फ्रंटचा पार्ट असतो तिथे आपल्याला खूप सारा झोल येतो. तर तो झोल येऊ नये म्हणून आपण ब्लाऊजची कटिंग कशा प्रकारे करावी. तर हे बघा, फक्त याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मेहनत जास्त घ्यावं लागणार, पण ब्लाऊज एकदम परफेक्ट होणार. अजिबात झोल येणार नाही, इथे सुद्धा नाही आणि या भागाला सुद्धा नाही. अजिबात आर्मोलला एक सुद्धा रिंकल्स येणार नाही, पण यानुसार आपल्याला कटिंग करावी लागेल. तर हे बघा, आता मी इथे काय केलं आहे, हे मापाला ब्लाऊज आलेला आहे. तर याचं पहिले माप घेत आहे मी इथे पूर्ण ब्लाऊजचं. तर तुमचा कोणत्याही मापाचा ब्लाऊज असो तुम्ही या प्रकारे माप घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याची उंची वगैरे पूर्ण आपल्याला सेम माप घेऊन घ्यायचं आहे. आता इथे एक न्यूजपेपर घेतला आहे, तुम्ही कोणता पेपर वापरू शकता. आता इथे बघा, उंची 12.5 आहे, तर मी इथे 13.5 इंच घेतली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पेपरवर समोरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. पाठीमागचा भाग आपण डायरेक्ट कपड्यावरच काढायचा आहे, पण समोरचा भाग आपल्याला पेपरवर काढायचा आहे. आणि जर तुम्हाला एकदम परफेक्ट प्रॉपर ब्लाऊजची फिटिंग पाहिजे असेल तर तुम्हाला पेपर कटिंग करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपलं फिटिंग एकदम व्यवस्थित येणार नाही. तर हे बघा, आता इथे 34 साईज आहे, तर मी इथे 5.5 इंच शोल्डर घेतले आहे. आणि आर्मोल इथे बघा 6 इंच घेतले आहे. हे बघा, 6 इंच घेतले आहे आर्मोल. तर इथे शोल्डर इथे डीप नेक आहे म्हणून मी 5.25 घेतले आहे, पण आर्मोलमध्ये आपल्याला काही बदल नाही करायचे आहे. 32 पासून आपल्याला 36 पर्यंत 6 इंच ठेवायचं आहे. आर्मोल एकदम परफेक्ट येतो आपला. आता इथे बघा, मी 8.25 इंच माप घेतला आहे, कारण त्यांनी जो ब्लाऊज दिलेला आहे तो 8.5 इंच आहे, छातीचा चौथा भाग, पण त्यांना थोडंसं लूज होते ते, तर मी इथे 1/2 इंच कमी करून घेतला आहे. 1.5 इंच आता इथे शिलाईसाठी टाकून घेतला आहे एक्स्ट्राचा. आता इथे समोरच्या आर्मोलचे आपल्याला इथे गोलाई देऊन घ्यायची आहे 1 इंचावर. तर हे बघा, या प्रकारे आपण समोरचा आर्मोल इथे शेप देऊन घेतला आहे. आता इथे कमरचा राऊंड मोजून घ्यायचा आहे आपल्याला. ते बघा, कमर इथे 29.5 इंच आहे, पण इथे 29 इंचच घेत आहे, कारण त्यांना हा ब्लाऊज थोडासा ढिला आहे. तर इथे बघा, 29 इंच चौथा भाग इथे 7.25 इंच घेतला आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी. आता हे जे मार्कर आहे, हे मार्कर मी या टेपनी मार्किंग नाही करत आहे, कारण टेप आपण गळ्यात टाकतो आणि या मार्करने होते मला इन्फेक्शन, म्हणून मी पहिले पेनाने मार्किंग करत आहे. कारण आपण लाईन मारतो मार्करने, तर ते टेपाला पण थोडंसं लागते, तर त्याच्यामुळे मग मला ॲलर्जी आहे त्याची. तर मी इथे पहिले पेनाने मार्किंग करून घेत आहे. आता गळा रुंदी इथे 2.25 इंच घेतली आहे आणि समोरच्या गळ्याची उंची इथे 6 इंच घेतली आहे. आणि या प्रकारे बघा, खालच्या साईडने गळा रुंदी 2.5 इंच घेतली आहे. आता इथे 1 इंच वर आपल्याला कटोरीच्या शेपसाठी असं देऊन घ्यायचं आहे मार्किंग. आर्मोलच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे. आता इथे बघा, आपल्याला ही क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे तयार ब्लाऊजची. तर आपली या साईडला 3 इंच घेत आहे मी आणि या साईडला 2.5 इंच घेत आहे आणि अर्धा इंच दोन्ही साईडला शिलाईसाठी घेत आहे. आता मी इथे थोडं मार्किंग डार्क करत आहे. आता पेनाचं मार्किंग पेपरवर दिसत नाही आहे बरोबर. या प्रकारे इथे क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे कटोरीची साईज इथे 5.25 इंच आहे बघा. हे बघा, तयार ब्लाऊजची पण 5.25 इंचच आहे. आता आपल्याला इथे या प्रकारे कटोरी शेप देऊन घ्यायचा आहे. आता मी या प्रकारे खूप सारे ब्लाऊज मी पहिले ट्राय केले आहे, शिवून बघितले आहेत, तेव्हा याच्यामध्ये चांगला रिझल्ट भेटला मला, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण की आर्मोलमध्ये कटोरीच्या ब्लाऊजमध्ये खूपच टेन्शन राहते झोल येण्याचं,
कारण की समोरच्या आर्मोलला आपण 1 इंचावर गोलाई देतो तर तो आर्मोल आपला लूज होतो. अधिक पाठीमागचा गळा आपला मोठा असेल तर पाठीमागच्या भागात आपण कमी भाग घेतो आर्मोलच्या साईडला, म्हणजे पूर्ण फिटिंगच्या साईडला कमी घेतो. तर त्यामुळे बी समोरच्या आर्मोलचे आपले राऊंड जो आहे जास्त येतो. आता इथे तयार ब्लाऊजचा 7 इंच आहे राऊंड. आता इथे बघा 8 इंच येत आहे. आता इथे पूर्ण राऊंड 8 इंच आलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, या प्रकारे इथे पाव इंचावर दोन्ही साईडने पाव इंचावर 2 इंचापर्यंत असा आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे जर हा टक्स देऊन घेतला ना तर बिलकुल आर्मोलमध्ये आपल्या झोल येणार नाही. आता हा इथे आपण कोणताही फेविस्टिक वगैरे ग्लू लावू शकतो. माझ्याकडे हा होता तर इथे मी चिपकवून घेत आहे. आता बघा इथे मी या प्रकारे इथे पूर्ण अर्धा इंचाचा टक्स घेतला आहे पॅक करून. आता आपला आर्मोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. बघा 7 इंच येत आहे आपला तयार. तर या प्रकारे जर तुम्ही पेपर पॅटर्न बनवसाल आणि नंतर ब्लाऊज कटिंग कराल तर एकदम परफेक्ट ब्लाऊज येणार आहे. याच्यामध्ये कुठेही झोल वगैरे अजिबात येणार नाही आणि आपले शोल्डरसुद्धा उतरणार नाही. कारण काय होते, आपण आर्मोलचा राऊंड कमी येण्यासाठी पूर्ण आर्मोल कमी घेतो, आपण आर्मोलची उंचीच कमी घेतो. पण उंची कमी घेतल्यामुळं काय होते, आपल्या हातामध्ये वर जात नाही ब्लाऊज आणि वर जात नाही म्हणून शोल्डर आपले उतरते. आता इथे बघा कटोरी जशी होती तशी मार्क केली आणि हे या साईडला 1 इंच, या साईडला 1.25 इंच असं वाढवून घेतलं आहे दोन्ही साईडला. आणि सेंटर मार्किंग काढून इथे 1.25 इंचावर खाली आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आता हे 3 पॉईंट इथे तयार झालेले आहे आपले, तर 3 पॉईंट असे जोडून घ्यायचे आहे या प्रकारे. आता कटोरीच्या याच्यामध्ये झोल न येण्यासाठी काय करायचं आहे ते बघा, या प्रकारे आपल्याला असे कटोरीचा जो पॉईंट आहे खालच्या साईडचा आपल्याला तिथून असं क्रॉसमध्ये वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे मार्किंग क्रॉसमध्ये करायची आहे. इथे बघा मी गोल्ड डॉट केले आहे तिथे. तर या प्रकारे असं आपल्याला तिरकस घेऊन जायचं आहे दोन्ही साईडने, तेव्हा आपल्या कटोरीला झोल वगैरे येणार नाही. तिथे आपला एवढा एक्स्ट्राचा कपडा वाढतो. आता हे बघा आपले पूर्ण पॅटर्न तयार झालेलं आहे. आता हे पॅटर्न तयार केले आहे आणि हे 3 ब्लाऊज मला याच मापाचे कट करायचे आहेत. आता पाठी इथे मी कपड्यावरच काढणार आहे, तर जसं आहे तसंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कट करून घ्यायचं आहे. आता सर्वात पहिले आपल्याला इथे पाठीमागचा भाग कट करायचा आहे. तर उंची तेवढीच राहणार आहे. ते बघा 12.5 इंच तर 13.5 इंच घेतली आहे मी. शोल्डर 5.25 इंच आणि आर्मोल 6 इंच. फक्त पाठीमागच्या भागात काय बदल केला आहे, जे आपलं छातीचा चौथा भाग आहे तिथे मी समोरच्या भागात 8.25 इंच घेतले होते. तर पाठीमागचा गळा खूप डीप नेक आहे बघा, 10 इंच येत आहे पूर्ण. तर त्यामुळे काय केले आहे मी इथे पाठीमागच्या भागात 8 इंच छातीचा चौथा भाग घेतला आहे. कारण की तयार झाल्याच्या नंतर डीप नेक असल्यावर तो अधिक जास्त पसरतो आणि आपल्याला पाठीमागून जास्त कपडा इकट्ठा होत नाही. तर काय करायचं आपल्याला, अर्धा पाऊण इंच कमी करून घ्यायचं आहे छातीच्या चौथ्या भागात. कपड्याचं माप तेवढंच राहणार, कपड्यामध्ये काही बदल होणार नाही. आता बघा हे जसं पॅटर्न आपण तयार केलं होतं ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर आणि कट करून घ्यायचं आहे. आता हा समोरचा भाग आहे आपला. आता मधामधात दुसरे कामं येत होते तर मी व्हिडिओ स्टॉप करून दुसरे कामं करून घेतले. हे बघा आता एकदम व्यवस्थित आर्मोल राऊंड आलेला आहे आपला. आता इथे बाहीचं कटिंग करायचं आहे. तर पूर्ण हे ब्लाऊज कटिंग करून म्हणजे घेत आहे मी. आता बाहीसाठी घडी इथे मी छातीचा चौथा भाग वापरते. इथे 3.5 इंचाची बाही आहे, तर इथे मी 5 इंच घेतला आहे, 1.5 इंच वाढवून घेतला आहे. 3 इंचावर इथे कॅप हाईट दिली आहे बाहीची आणि या प्रकारे बघा बाहीचं माप टाकून घेतलं आहे.
2 भाग मागे ओढून घेतले आणि समोरच्या भागाला इथे शेप देऊन घेतला आहे या प्रकारे. आता पेपर पॅटर्न तयार करून घेतल्यावर काय होते, कपडा लहान जरी असला तरी आपला कपडा वाया जात नाही. आणि जे आर्महोलचा प्रॉब्लेम आहे तो आपला कायमचा दूर होणार आहे जर या प्रकारे आपण पॅटर्न तयार करून ब्लाऊज कटिंग केले तर. तर हे बघा पूर्ण ब्लाऊज आपले कटिंग झालेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मधात 2-3 दिवस माझे व्हिडिओ बंद होते, काही मोबाईलमध्ये प्रॉब्लेम होता माझ्या, पण आता रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.